काळा बनियान घालून फिरायचे 3 जण, कारण समजताच गावातील महिला धक्क्यात। पोलिसांनीही कारण ऐकताच डोक्याला हात लावला। नेमकं असं काय घडलं होतं? तो काळा बनियान घालणारे ते 3 तरुण कोण होते आणि त्यांनी असं काय केलं की संपूर्ण गाव हादरलं? महिला विचारात पडल्या। राजस्थान महाराष्ट्र सीमेवर असलेल्या छोट्याशा माणिकपूर गावात गेल्या काही महिन्यांपासून लोकांच्या तोंडी एकच गोष्ट होती, ते 3 काळ्या बनियानवाले मुलं कोण आहेत? गावातले लोक सांगायचे, दिवस असो वा रात्र ते नेहमी काळ्या बनियानमध्येच दिसायचे। ना ते कुणाशी बोलायचे ना कुणाकडे बघायचे। त्यांचा दरवाजा नेहमी बंद आणि रात्रीच्या वेळी त्यांच्या खोलीतून काही विचित्र आवाज यायचे। सुरुवातीला लोकांना वाटलं असं काही नाही, हे काहीतरी नवीन लोक असतील, पण काही दिवसांनी गावातील महिलांना असं वाटायला लागलं की हे काही साधन आहे। कारण एक दिवस संध्याकाळी सीमा नावाची महिला आपल्या घरी परतताना त्या घराजवळून गेली आणि तिला खोलीच्या आत काहीतरी चमकताना दिसलं। ती थोडी जवळ गेली आणि खिडकीत डोकावली आणि तिला जे दिसलं त्याने तिचा श्वास थांबला। खोलीत 3 तरुण बसले होते। समोर लॅपटॉप, मोबाईल आणि टेबलवर बरीचशी चिल्लर व नोटा विखुरलेल्या। त्यांच्या हातात एक मोठं रजिस्टर होतं, ज्यात काही आकड्यांनी नावं लिहिलेली होती। सीमाला काही समजलं नाही, पण तिला भीती वाटली। ती धावत आपल्या घरी गेली आणि म्हणाली, अहो, त्या काळ्या बनियानवाले काहीतरी मोठं करतात, मला वाटतं पोलिसांना सांगायला हवं। दुसऱ्या दिवशी सकाळी गावात अफवा पसरली, त्या तिघांचं काहीतरी गडबड आहे। काही जण म्हणाले ते तांत्रिक प्रयोग करतात, काही म्हणाले जादूटोणा, तर काहींनी तर काळ्या पैशांचा खेळ आहे असं म्हटलं। शेवटी गावातील लोकांनी ठरवलं पोलिसांना बोलवायचं। बालोतराच्या पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर देवसिंह आपल्या टीमसह आला। त्या घरासमोर गाडी थांबली, दरवाजा ठोठावला। आवाज नाही, दार उघडा, पोलीस आहोत असं सांगूनही प्रतिसाद नाही। शेवटी जबरदस्तीने दरवाजा उघडण्यात आला। आतलं दृश्य पाहून सर्व थबकले। 3 तरुण फक्त काळ्या बनियानमध्ये बसलेले, समोर 3 लॅपटॉप, 60 मोबाईल्स आणि टेबलभर नोटा व नोंदवही। इन्स्पेक्टर देवसिंह म्हणाला, हे काय सुरू आहे इथे? तिन्ही मुलं घाबरली, पण चेहऱ्यावर विचित्र आत्मविश्वास। त्यापैकी एक रवी म्हणाला, साहेब, आम्ही काही चुकीचं करत नाही, आम्ही गेमिंग करतो। पोलिसांनी विचारलं, कसला गेमिंग? तेवढ्यात एका लॅपटॉपवर एक स्क्रीन उघडली, ऑनलाईन गेमचा इंटरफेस, पण मागे सॉफ्टवेअर कोडमध्ये काही संशयास्पद साइट्स जोडलेल्या। पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही मिनिटातच एक गोष्ट लक्षात आली, ते सगळे लोकांच्या बँक खात्यांशी जोडलेले होते। ते ऑनलाईन गेमच्या बहाण्याने लोकांकडून पैसे घेत होते। पहिल्यांदा छोटं बक्षीस देऊन विश्वास जिंकायचे आणि मग मोठ्या रकमेसाठी टुर्नामेंट सांगायचे आणि एकदा पैसे ट्रान्सफर झाले की ते गायब व्हायचे। कोट्यावधींचा खेळ होता हा। देशभरातील 200 पेक्षा जास्त लोक या फसवणुकीचे बळी ठरले होते। त्यांच्या नोंदवहीत लिहिलं होतं, नाव, फोन नंबर, किती रक्कम आणि डन अशी खून, सगळं बारकाईने लिहिलेलं। पोलीस अधिकारी देवसिंहने डोक्याला हात लावला, हे तर कोट्यावधींचं रॅकेट आहे आणि हे सगळं इथल्या एका छोट्या खोलीतून चालतंय। आरोपींची नावं होती रवी, मोहन आणि शेखर। वय फक्त 24 ते 25 वर्ष। ते कॉलेज सोडून फसवणुकीच्या जगात उतरले होते। गावातील महिला म्हणाल्या, आपण तर फक्त विचार करायचो की हे काहीतरी भूतप्रेताचं काम करतायत, पण हे तर पैशांचा खेळ होता। पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल्स, नोटा आणि रजिस्टर जप्त केलं। त्या तिघांना अटक करण्यात आली। गावातील लोक आजही म्हणतात, त्यांच्या बनियानसारखीच काळी त्यांची कृत्य होती आणि अजूनही रात्री त्या घरासमोरून जाणारे लोक थोडं थांबतात, एकमेकांना कुजबुजतात। ते काळा बनियान घालून फिरणारे 3 जण, त्यांचं सत्य समजल्यावर संपूर्ण गाव हादरलं होतं। शेवटचा विचार, कधी कधी दिसायला साधं काहीतरी असतं, पण आत दडलेलं असतं मोठं रहस्य। आणि यावेळी काळ्या बनियानच्या आत दडलं होतं कोट्यावधींचं फसवणुकीचं साम्राज्य।